आला विचार त्याला. सत्यजित बरं. आज सकाळी दादा होळकरची बायको आपल्या घरी येऊन गेली. ती तुझ्याशी बोलली, तुला काहीतरी निरोप दिला. हे सगळं तू मला का नाही सांगितलंस मला कळेल. मला दादा होळकरची बायको नाही दादा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. नेत्रा, माझ्याशी खोटं बोललेलं मला चालणार नाही. दादाच्या बायकोनं मंजिरीबद्दल तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. हे सगळं तुम्हाला का नाही सांगितलंस. माझ्याकडे का निरोप देईल ती? माझा काय संबंध तिच्याशी? सत्यजित, मंजिरीवर आवाज चढवायचा सोडून तू हिच्यावर का राग काढतोयस? तिने एकदा सांगितलं ना तिला माहिती नाही म्हणून. ती कशाला खोटं बोलेल? अगं मग आई दादाची बायको खोटं बोलते का? तू घरच्या सुनेवर अविश्वास दाखवून बाहेरच्या कुणा व्यक्तीचं बोलणं खरं कसं मानतोयस? अगं आई, बोलून चालून दादा होळकरची बायको आहे ती खोटं बोलत नसेल कशावरून? आणि तो बाहेरचा राग इथं माझ्या सुनेवर काढायची काही गरज नाहीये, कळलं? मावशी मावशी अगं शांत हो. का चिडलीस तू एवढी? काय झालंय? तू जरा समजावून सांग याला. अरे सत्यजित, राहिलं असेल सांगायचं. कामाचं गडबडीत होतं असं. आधीच बघ ना, बिचारीचा हात मोडलाय, तिला इतका त्रास होतोय, त्यात तू असं ओरडणार आहेस का तिला? पण सत्यजित, काय झालंय नेमकं? म्हणजे आता मी ऐकलं दादाची बायको मंजिरी बद्दल काही सांगत होती का? अगं मला नीट काही कळलंच नाही. आम्हाला इनफॅक्ट नीट बोलताच आलं नाही, कारण तेवढ्यात हा बोला. आलेत रिपोर्ट्स. काय? बर, मी उद्या सकाळी स्वतः येऊन ते रिपोर्ट्स कलेक्ट करतो. या, थँक्स. बाय. कोणाचा फोन होता? आपण नंतर बोलूया.